students, in last lecture we had studied the derivative of composite function. Today we have to discuss the example of composite function. Exercise 1.1 मधले ते examples आहेत. Example is differentiate the following with respect to x. First example, y is equal to bracket x cube minus 2x minus 1 raised to 5. Now solve this type of example. We use the two methods. म्हणजे दोन मेथडने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. मी त्या दोघं मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जी इझी वाटेल त्या मेथडने आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. नाउ मेथड फर्स्ट. या फंक्शनला आपण कन्सिडर करू u. लेट u इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. ही ब्रॅकेट मधली जी क्वांटिटी आहे त्याला मी u कन्सिडर केला. देन y इज इक्वल टू आला u रेज टू 5. म्हणजेच y इज अ फंक्शन ऑफ u अँड u इज अ फंक्शन ऑफ x. हियर y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. y हे u चं फंक्शन आलं, u हे x चं फंक्शन आलं. देन फॉर्म्युला आहे आपला dy by dx is equal to dy by du into du upon dx. याला म्हणते मी इक्वेशन नंबर 1. दॅट इज द चेंज रूल जो आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. आता मी y ला डिफरन्शिएट करते विथ रिस्पेक्टिव्ह टू x ने. देयरफॉर y इज इक्वल टू u रेज टू 5. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू u. y चा डेरिव्हेटिव्ह dy by du इज इक्वल टू u रेज टू 5 चा डेरिव्हेटिव्ह युजिंग द पॉवर फंक्शन. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह माहिती आपल्याला n x रेज टू n minus 1. Using that formula, derivative of that is 5u u raised to 4. u ला y ला डिफरन्शिएट केला आपण u. सेम एज u is a function of x म्हणजे u ला डिफरन्शिएट करू आपण x ने. and u is equal to x cube minus 2x minus 1. Differentiate with respective to x du upon dx is equal to. आता याचा डेरिव्हेटिव्ह x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह बाय द पॉवर फंक्शन 3x स्क्वेअर. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि 1 इज अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज दॅट. नाउ व्हॅल्यू ऑफ dy by du and du upon dx. पुट अप द इक्वेशन नंबर 1. नाउ इक्वेशन 1 becomes dy by dx is equal to value of dy by du is 5u raised to 4 into value of du upon dx is 3x square minus 2. but u ला काय म्हणले आपण this value put in that equation. 5 u ची व्हॅल्यू x cube minus 2x minus 1 raised to 4 into 3x square minus 2. that is the derivative of that function dy by dx. dy by dx. That is the first method we solve the derivative of that composite function. Now second method. Method second. Function दिले आपल्याला let y is equal to x cube minus 2x minus 1 raised to 5. x cube minus 2x minus 1 raised to 5. आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह टू x ने. वी गेट ओके. डायरेक्ट डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्टिव्ह टू x ने. पण इथे एक लक्षात ठेवायचं आपल्याला माइंड मध्ये काहीतरी कन्सिडर करावं लागेल. आपल्याकडे याचा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही की एनी फंक्शन रेज टू पॉवर. ठीक आहे. पण आपल्याकडे पॉवर फंक्शन माहिती आहे x रेज टू n चा फॉर्म्युला. मग x रेज टू n चा फॉर्म्युला असतो n x रेज टू n minus 1. मग ही ब्रॅकेट मधली जी क्वांटिटी आहे त्याला काय कन्सिडर करायचं x कन्सिडर करायचा. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx into डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब minus 2x minus 1 रेज टू 5. याला x कन्सिडर केला तर x रेज
रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह असतो 5x रेस टू 4 5x क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4 इंटू ज्याला तुम्ही x मानले, आपण याला x कन्सिडर केले, त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 2x मायनस 1. परत एकदा सांगते, x रेस टू n चा फॉर्म्युला यूज केला, n x रेस टू n मायनस 1, पॉवर खाली लिहिली, पॉवर मधून एक मायनस केला आणि ज्याला आपण x कन्सिडर केलेलं असतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 5x क्यूब मायनस 2x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. देन आन्सर इज 5 3x स्क्वेअर मायनस 2 फर्स्ट ब्रॅकेट x क्यूब मायनस 2x मायनस 1 dy बाय dx. बघा आन्सर इज सेम. म्हणजे ह्या दोघं मेथडने तुम्ही कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. सेकंड मेथड थोडी इझी आहे म्हणून आपण सेकंड मेथडने पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकते. याच्याने केलं युजिंग द चेंज रूल तरी इन बोर्ड एक्झाम दोघांनाही फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. याच्याने सॉल्व्ह केलं तरी चालेल, डायरेक्ट मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालेल. नाउ सेकंड एक्झाम्पल, example second, y is equal to under root of x square plus 4x minus 7. तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. y is equal to that. याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx d dx of root of x square plus 4x minus 7. आता आपल्याकडे डायरेक्ट या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नाहीये पण रूट x चा डेरिव्हेटिव्ह आहे. रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट x. तो फॉर्म्युला यूज करायचा 1/2 रूट x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला आपण x मानले त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. परत एकदा लक्षात घ्या, रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x इनटू ज्याला आपण x मानतो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आता x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट इज द कॉन्स्टंट अपॉन 2 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. आता वरच्या टर्म मधून जर आपण 2 कॉमन काढला तर 2 आणि हा 2 गेट कॅन्सल. देन आन्सर इज x प्लस 2 अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x मायनस 7. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, y is equal to cos of x square plus x square. Derivative of that. Differentiate with respective to x. We get y चा derivative dy by dx into derivative of cos of x square plus a square. परत आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे cos x चा. cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin x म्हणजे ह्या क्वांटिटीला x मानायचं म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस sin x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू ज्याला आपण x मानतो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस sin x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू derivative of that x square चा derivative 2x using the power formula 2x. a is a constant चा derivative is 0. then answer is minus 2x पुढे sin of x square plus a square. that is the derivative of y is equal to cos of x square plus a square. now next example,
example number 4. Y is equal to log of tan of x upon 2. Derivative of log of tan of x by 2. Same as differentiate with respect to x, we get derivative of y is dy by dx is equal to d dx of log of tan x by 2. आपल्याकडे log x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon x. log याला x मानलं, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon tan of x upon 2 into डेरिव्हेटिव्ह. आता x कशाला मानलं होतं आपण? tan x upon 2 ला त्याचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. 1 upon tan x upon 2. आता आपल्याकडे tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे, पण x च्या ऐवजी इथे x by 2 आहे, म्हणजे x by 2 ला परत x कन्सिडर करायचं. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x, that is sec square x upon 2 into ज्याला तुम्ही x मानले त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x upon 2. म्हणजे जोपर्यंत आपलं स्टँडर्ड फंक्शन x येत नाही तोपर्यंत x च्या ऐवजी जे फंक्शन येत असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं? मल्टिप्लाय करत राहायचं. इथे x by 2 होता म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने परत आपण मल्टिप्लाय केलं. sec square x by 2 upon tan x by 2 into x by 2 चा डेरिव्हेटिव्ह आला. x 1 half is a constant, x चा डेरिव्हेटिव्ह 1, then derivative of x by 2 is 1 half. That is the derivative of log of tan x by 2. Next example. Example number 5. Y is equal to 5 raised to sin cube x plus 3. Differentiate with respect to x, we get derivative of 5 sin cube x plus 3. That is the exponential function a raised to x. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x into log a. Using that formula, 5 sin cube x plus 3 into log 5 into आता x आपण ह्या क्वांटिटीला मानलाय म्हणजे त्या क्वांटिटीच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करायचं. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ sin cube x plus 5 sin cube x plus 3 log 5 into आता डेरिव्हेटिव्ह ऑफ sin cube x. sin cube x ला आपण लिहू शकतो sin x raised to cube, कारण sin cube x चा डेरिव्हेटिव्ह नाही आपल्याकडे sin x आहे. ठीक आहे, म्हणून sin cube ला लिहिलं आपण sin x raised चा क्यूब आणि दिस इज द पॉवर फंक्शन. sin ची पॉवर आली म्हणजे पॉवर फंक्शन आणि पॉवर फंक्शन नुसार याचा डेरिव्हेटिव्ह होईल पॉवर खाल्ल्या पॉवर मधून एक मायनस करा, दॅट इज 3 sin square x into ज्याला तुम्ही x मानले त्याचा डेरिव्हेटिव्ह, कारण इथे पॉवर फंक्शन कन्सिडर केलं म्हणजे sin x ला आपण x मानला म्हणून इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x आणि प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह आला 0. लक्षात घ्या परत डेरिव्हेटिव्ह ऑफ sin क्यूब x. sin क्यूब ला आपण लिहू शकतो sin x चा क्यूब बाय पॉवर फंक्शन याचा डेरिव्हेटिव्ह आला 3 sin पॉवर मधून एक मायनस झाला म्हणजे 2, दॅट इज 3 sin स्क्वेअर x इनटू sin x ला आपण x मानला होता म्हणून परत डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x आणि 3 इज अ कॉन्स्टंट म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 0 इज इक्वल टू 5 sin cube x plus 3 log 5 into 3 sin square x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. That is the derivative of 5 raised to sin cube x plus 3. Next example. Example number 6. Y is equal to root of tan of root x. Y is equal to function दिले, differentiate with respect to x, we get derivative of tan of root x.
आता रूट आधी आहे, टॅन नंतर आहे, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, रूट एक्सचा. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स, 1/2 रूट ऑफ टॅन रूट एक्स इंटू ज्याला एक्स मानतो त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण एक्स मानलं होतं टॅन ऑफ रूट एक्सला इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ टॅन रूट एक्स इंटू परत टॅन एक्स ऐवजी रूट एक्स आहे, मग रूट एक्सला एक्स मानायचं. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे त्याला सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू ज्याला एक्स मानतो त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. जोपर्यंत एक स्टँडर्ड फंक्शन येत नाही तोपर्यंत त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करत राहायचा. नंतर 1/2 रूट ऑफ टॅन रूट एक्स सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू root x is a standard formula. Root x derivative 1/2 root x. That is the derivative of root of tan root x. परत याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. हा sec square root x upon हा 2 into 2 4 root x root of tan root x dy by x. That is the derivative of root of tan of root x. Now next example. Example number 7. Example number 7. Y is equal to log of sin x into log x. Log of sin x into log x. ठीक है? Differentiate with respect to x, log of sin x into log x. ठीक आहे. आता आधी काय करावं लागेल, इथे आपल्याला प्रॉडक्ट लॉ यूज करावं लागेल, कारण इथे दोन फंक्शनचा काय आहे, प्रॉडक्ट आहे. मग u इंटू व्ही फंक्शन, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज derivative of first function, that is log of sin x. Log of sin x into log x derivative standard formula है, log x derivative 1/x plus log x ddx of log of sin x. आता sin x ला x मानला तर log x derivative 1/x म्हणजे log x log of sin x derivative 1/sin x आणि into sin x derivative cos x is equal to log of sin x upon x plus cos upon sin means cot x into log x. That is the derivative of that. आधी या दोन फंक्शनचा प्रॉडक्ट होता म्हणून प्रॉडक्ट लॉने आधी सॉल्व करून नंतर कंपोजिट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. Next example. Example number 8. A raised to 5 raised to sin x. याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. आधी a raised to x च्या फॉर्म्युलाने a raised to x चा डेरिव्हेटिव्ह a 5 raised to sin x. a raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x into log a, that is a raised to 5 raised to sin x into log a into डेरिव्हेटिव्ह ऑफ ज्याला आपण x मानले त्याचा डेरिव्हेटिव्ह, that is 5 raised to sin x. a raised to 5 raised to sin x log a. परत 5 raised to sin x, that is the exponential function. 5 raised to sin x derivative 5 raised to sin x log 5 into ज्याला x मानतो त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्ह आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह इज cos x. That is the derivative of a raised to 5 raised to sin x. एक लक्षात आलं असेल तुम्हाला की जोपर्यंत स्टँडर्ड फंक्शन x येत नाही तोपर्यंत ज्याला तुम्ही x मानलेलं असतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करत राहायचं, मल्टिप्लाय करत राहायचं. Now last example. If
f of x is equal to root of 7 of 9x minus 3. g of 3 ची व्हॅल्यू दिली आहे 4. g dash 3 is equal to 5. Find f dash 3. Now solve this example. Given दिले आपल्याला f of x is equal to root of 7 9 g of x, that is the function g of x minus आपल्याला फाइंड आउट करायचं f dash 3. f dash means डेरिव्हेटिव्ह, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. f dash x. परत इथे रूट x चा फॉर्म्युला, या फंक्शनला x म्हणायचा. रूट x चा फॉर्म्युला 1/2 रूट x. 1/2 रूट ऑफ 7 g of x minus 3 into डेरिव्हेटिव्ह ऑफ, ज्याला आपण x मानतोय त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 g of x minus 3 is equal to, आता 7 इज अ कॉन्स्टंट, g of x इज अ फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला g dash x. 3 इज अ कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 7 g of x minus 3 दॅट इज f dash x. आधी काय केलं आपण, f of x फंक्शन दिले, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. तो डेरिव्हेटिव्ह कोणत्या पॉइंटला विचारलाय, 3 ला, म्हणजे पुट x इज इक्वल टू 3. पुट x इज इक्वल टू 3. f dash 3 इज इक्वल टू 7 g dash 3 अपॉन अंडर रूट ऑफ 7 g of 3 मायनस 3. काय केलं आपण, x ची व्हॅल्यू काय पुट केली, 3 पुट केली, then value is that. आता आपल्याला गिवन दिले g of 3 आणि g dash 3 as g of 3 ची व्हॅल्यू दिली 4 and g dash 3 ची दिली आहे 5. Put these values. f dash 3 is equal to 7 into g dash 3 is 5, 2 under root of 7 into g of 3 is 4 minus 3. 7 into 5 is 35, 2 root of 7 into 4 is 28, 28 minus 3 is 25. 25 चा स्क्वेअर रूट इज 5. 5 ने डिवाइड केलं 35 ला, then answer is 7/2 f dash 3. And now find the value of f dash 3. Okay. हे झाले सर्व कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. त्या मेथडने तुम्ही कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. नाउ आता होमवर्क घ्या, जे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. होमवर्क फर्स्ट, हेडिंग टेस्ट, डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x. y e raised to tan x. सेकंड एग्जांपल, y 5 raised to 3 cos x minus 2. Third example, log of sec of e raised to x. Fourth example, y is equal to x upon root of 7 minus 3x. And fifth example, y is equal to sec of tan of x raised to 4 upon 4. हे 5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे.